अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नमस्कार, आपण पाहत आहात अपडेट इंडिया टीव्ही। चला तर पाहूया आजच्या ठळक बातम्या। वणी येथे काँग्रेसतर्फे बदलापूर व कोलकाता घटनेचा निषेध डॉक्टर महेंद्र लोढा व संध्या बोबडे यांच्या नेतृत्वात निवेदन। दिनांक 21 ऑगस्ट रोजी वणी येथे शहर, तालुका व जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने बदलापूर व कोलकाता येथील घटनेचा निषेध करून आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावे याकरिता शहर अध्यक्ष डॉ महेंद्र लोढा व संध्याताई बोबडे यांच्या नेतृत्वात वणी तहसीलदार यांना दिले निवेदन। ऑगस्ट 24 रोजी बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे। या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर महेंद्र लोढा यांनी केले आहे। रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे मानून डॉक्टर आणि नर्स आपली रुग्णसेवा देतात। दिवस असो किंवा रात्र वैद्यकीय सेवा 24 तास सुरू असते। मात्र सध्या देशात महिला डॉक्टर किंवा नर्स यांच्याबाबत होणा या हिंसाचा याच्या घटना मन हेलावून टाकतात। पालक आपल्या मुलामुलींना शाळेत पाठवतात, मात्र तिथे देखील मुली सुरक्षित नाहीत। अनेक शाळेत सीसीटीव्ही नाहीत, त्यामुळे पालकांनी मुलींना शाळेत पाठवावे कसे असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे। निवेदन देते वेळी वणी काँग्रेस शहरातर्फे ओम ठाकूर, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, अशोक पांडे, जयसिंग गोहोकार, राकेश खुराणा, रवी कुंड्रावार, सुधीर खंडाळकर, बोबडे सर, रवी देठे, एडव्होकेट रुपेश ठाकरे, तर महिला काँग्रेसतर्फे मंगला झिलपे, विजया अगबत्तलवार, अलका महाकुलकर, सविता रासेकर, दर्शना पाटील, जयवंत गोडाम, कल्पना मडावी, प्रिया मडावी, कमल पावडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।